सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनी तसेच इतर नागरिक या सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आम्ही गेली 2 वर्ष उत्साहात वर्धापन दिन आमच्या कंपनीचा साजरा करत असतो आणि ह्या वर्षी आमचा हा 3रा वर्धापन दिन आहे। हा वर्धापन दिन करत असताना आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवतो। त्यामध्ये कृषी विभाग महाड असेल, कृषी विभाग अलिबाग असेल, यांच्याकडून ज्या योजना येतात त्या आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। तसेच 2024 ला आम्ही शिवलंका उत्पादक कंपनीतर्फे जवळजवळ 35 शेतकऱ्यांना बांबूची रोपे मोफत वाटली। त्यानंतर आम्ही 2025 ला शेवग्याची रोपं शेतकऱ्यांना मोफत वाटली। तसंच बी बियाणं असेल हे आम्ही मोफत वाटतो, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। आणि जो शेतकरी तरुण असेल किंवा मध्यमवर्गीय असेल, जो शेतकरी शेतीपासून दूर गेलाय त्या शेतकऱ्यांना आम्ही शेतीकडे वळवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहोत। आणि मला वाटतं आमच्या या यशाला थोडंफार का होईना पण प्रयत्न आलेले आहेत। शेतकरी आमच्या मार्गदर्शनाखाली शेतीकडे वळत आहेत। आता आमचं कंपनीबद्दल सांगायचं, शिवलंका कंपनीबद्दल, तर आमची दाभोळ येथे गावठी कोंबडीची आम्ही पोल्ट्री चालू केलेली आहे। आणि ह्या वर्षी आम्ही असा संकल्प केलाय की जे कडधान्य आमचे महाड तालुक्यातले असतील, पोलादपूर मधले असतील किंवा माणगाव मधले असतील, जे कडधान्य पिकवतात त्यांच्याकडून आम्ही कडधान्य विकत घेणार आहोत शिवलंका उत्पादक शेतकरी कंपनी मार्फत। आणि त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्याचा आमचा हा संकल्प आहे। तसेच आम्ही विविध योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। आणि ज्या महिला होतकरू आहेत, ज्यांना शेती बरोबर व्यवसाय करायचा आहे, अशा महिलांना आम्ही विविध बँकांमार्फत कर्ज योजनेचा सुद्धा लाभ मिळवून देतो। आणि यावर्षी आम्ही अशा प्रकारे उत्साहामध्ये हा वर्धापन दिन साजरा करत आहोत। तरी सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला असंच दरवर्षी सहकार्य करावं। या वर्धापन दिनानिमित्ताने आमचं सर्व संचालक मंडळ असेल, आमची जय किसान शेतकरी संघटना असेल किंवा कंपनीचे भागधारक असतील, हे सर्वच उत्साहामध्ये सहभागी होतात। आणि उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही हा 3रा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहोत। धन्यवाद।